राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात स्वीय सहाय्यक असल्याचं सांगून जळगावमधल्या दाम्पत्यानं 20 जणांना गंडा घातला। रेल्वेमध्ये नोकरी लावून देतो, म्हाडामध्ये फ्लॅट देतो, रेल्वे टेंडरचं काम करतो अशी वेगवेगळी आमिषे दाखवून या दाम्पत्यानं 20 जणांकडून 55,60,000 रुपये उकळलेत। हितेश रमेश संघवी आणि त्याची पत्नी अर्पिता संघवी अशा 2 आरोपींची नावे। या प्रकरणी जळगावमधल्या शनीपेठ पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। आर्थिक गुन्हे शाखा सध्या तपास करते। रेल्वे विभागामध्ये टेंडर मिळवून देण्याचे, 4 चाकी वाहनं रेल्वेमध्ये तिथल्या अधिकाऱ्यांकडे भाड्याने लावून देतो असं सांगून वेळोवेळी फसवणूक केलेली आहे। 23 नोव्हेंबर 2024 पासून 8 ऑगस्ट 2025 पर्यंत या कालावधीमध्ये ही फसवणूक झालेली आहे। आपल्याकडे शनीपेठ पोलीस स्टेशनला फिर्याद प्राप्त झाल्यानंतर सुरुवातीला 13,38,000 रुपये या रकमेची सदर फिर्यादीची फसवणूक झाल्यामुळं त्यांनी फिर्याद दिल्यावर फसवणुकीचा, फोर्जरीचा गुन्हा आणि ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे अन्याय आणि विश्वासघात या कलमाखाली आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यासोबतच अजून 17 लोकांची त्यांनी फसवणूक केलेल्या प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं आहे। त्याच्यामध्ये एकूण 42,22,000 अशी रक्कम म्हणजे एकूण 55,60,000 रुपये रकमेची फसवणूक सदर इस्मानं वेगवेगळ्या व्यक्तींची केलेली आहे।